नमस्कार मित्रमंडळी, तर पुन्हा एकदा चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आता मी इलो आहे घुमडाई देवीकडे. तर मालवणच्या आपल्या घुमडाई देवी मंदिरकडे इले घुमडे गावात. तर सुंदर असा निसर्गाचा छायेत असा मंदिर असा आणि आजूबाजू झाड वगैरे आणि सुंदर असं निसर्ग आपले बघू गावता. चला तर मग जाऊया आपल्या घुमडाई देवीच्या मंदिराकडे. तर मंडळी, आता मी घुमडे गावच्या घुमडाई देवी मंदिरकडे इलो आहे. तर मी तुमका आता दाखवते घुमडाई देवीचं मंदिर. तर आजूबाजूचा परिसर बघा आणि मस्तपैकी मंदिर बघा माझ्या समोर. तर मंदिराचा कलर काम वगैरे तुम्ही बघू शकता समोर माझ्या. तर मी तुमका आधी अगोदर इकडचा परिसर दाखवतोय. तर आजूबाजू तुम्ही बघितलास ना मंदिराच्या की तुमका सुंदर असे माड वगैरे आणि पोपीचे बागे बघू गावतात. तर खूप सुंदर असं अप्रतिम असो परिसर हा मंदिराच्या आजूबाजूक. तर आता तुमका घेऊन तर दाखवते पावसाळ्यातलो. तर पावसामुळे खूप सुंदरशी झाडं हिरवीगार झाली आहेत बघा. माड वगैरे बघू शकतास अप्रतिम असे आपल्या बघू गावतात. तर आता मी तुमका घेऊन जाते मंदिराच्या आतमध्ये. तर हिरवळ वगैरे इकडे येईल या. तर जेव्हा आपण पहिलं शूट केलं होतं या मंदिराचं तेव्हा मंदिर रंगवलेला नाही होता. तर आता मंदिर रंगवलेला आणि आता माझ्या समोर बघू शकतास अप्रतिम असा रंगकाम वगैरे मंदिराचा. तर आता मी तुमका घेऊन जाते मंदिराच्या आतमध्ये. मंदिराच्या बॅक साईडला बघा मागे पोपीच्या बागे वगैरे आहेत आणि इकडे एक सुंदर असा ब्रिज आहे. तिकडे पण मी तुमका नेऊन दाखवणारच आहे. वाहत्या पाण्याचा नजारो म्हणजे व्हाळ असा. तर आता आपण जाऊया मंदिराच्या गाभाऱ्याकडे. तर मंडळी मंदिर बघू शकतास अप्रतिम असा कोरीव काम केलेला मंदिर हा. खूप सुंदर असा मंदिर आणि आपले सन्माननीय नेते तर माजी नेते दत्ता सामंत यांच्या गावातील हा एक सुंदर असा मंदिर आहे आणि त्यांनी याच काम केलं या मंदिराचं पूर्ण. तर सुंदर असं काम करून घेतले मंदिराचं बघू शकतास तुम्ही. तर आजूबाजू नजारो बघा परिसर हे माड वगैरे मंदिराच्या समोर असत हे बघा. आणि मंदिराच्या समोर तुम्ही इलास की एक तुमका सुंदर असे दीपमाळे बघू गावतात इकडे या साईडला हे बघू शकतास. आणि इकडे हा विहीर. तर समोर नाही नजारा दाखवते तुमका. तर दीपमाळ्याच्या समोर तुम्ही बघू शकता ही विहीर. आणि विहिरीच्या समोर असत हे सुंदर असे दीपमाळे रंगवलेले. आणि आपल्या बघू गावता गणपतीचं दर्शन घेऊ शकता तुम्ही बघू शकता वर कळसावर. तर या बाजूसून इकडून आपल्या कळस वगैरे बघू गावतात. तर इकडनं आता मंदिर बघू शकतास. तर आता मी तुमका घेऊन ते मंदिराच्या आतमध्ये आणि आतमधनं मंदिराचं व्ह्यू एक दाखवतं आहे आणि गाभाऱ्याकडे देवीचं दर्शन घडवते सगळ्यांका. तर मंडळी आता मी इलोय मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिराच्या आतमध्ये सभामंडप वगैरे तुम्ही बघू शकतास किती भव्य असं मोठं हा. आणि कलर काम बघा ज्या हल्लीच केलेला एप्रिल मे महिन्याच्या एंडिंगला. तर खूप असा सुंदर असा रंगकाम केलेला. तर आता मी तुमका दाखवते घुमडाई देवीची मूर्ती जी समोरच आहे. तर रंगकाम बघा खूप अप्रतिम असा रंगकाम केले आहे बघा. तर आता तुम्ही घेऊ शकता सगळेजण घुमडाई देवीचं दर्शन. तर मंडळी तुमका मी घुमडाई देवीचं दर्शन वगैरे घडवलं आहे आणि जो आजूबाजूचा परिसर बघा एक नंबर हा. तर आता मी तुमका मंदिराच्या आतमधूनच जो व्ह्यू दाखवतो आहे बाहेरचो. तर बाहेरचं तुम्ही आता व्ह्यू बघू शकतास माड वगैरे सुंदर वगैरे लावलेले आहे तिकडे. तर आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर आणि तुमका मी मगाशी बोलले की ब्रिजवरून हाय वगैरे कसं वाहता तो दाखवतो. तर मी तुमका तो दाखवते. तर मंडळी आता मी इलोय मंदिराच्या बाहेर आणि
आता तुमका मी घेऊन जाते त्या ब्रिजवर. तर आता समोरच इकडे हा तो ब्रिज आणि खाली जाता व्हाळ वावत. तर सुंदर एक नंबर व्हाळ असा. आणि ह्यो मेन म्हणजे तुम्ही बघितलं असता 12 महिने इकडे पाणी असता. तर जका पोवा का बिवाची मजा घेवची असतात, ज्या पेवाचा असतात पाण्यात आणि जका पोहूक वगैरे येत असतात तर इकडे मजा करू शकतात. तर इकडून पायऱ्या वगैरे होत जाऊ. आणि इकडे मंदिराच्या बॅक साईडला ना पूर्ण फोपीचे बागे होत आणि माड होत. तर आता मी तुम्हाला दाखवतो. हो बघा, इकडून मी इलोय, इकडे मंदिर दिसता बघा. तर आता इकडून मी या वाटेन जाते आणि तुमका दाखवते व्हाळ कुठे असं व्हावत जाता तो. तर मंडळी ब्रिजचा नजारा बघू शकतास, एक नंबर वाटतं आणि फोटोग्राफीसाठी एक नंबर हा. तर हो बघू शकतास ब्रिज. हो बघा किती सुंदर नजारा वाटतं बघा. आणि समोर बघू शकतास ही फोपळी वगैरे. तर मंडळी बघू शकतात आता माझ्या समोर इकडे व्हाळा आणि गडग्या वगैरे बघा, लय भारी वाटतात भाऊ. तर आता पाणी जरा वाढला कारण सध्या आता पावसाचा सीझन हा आणि खाली पाणी वाहत जातात तिकडे समोर. आणि तुम्ही इकडून तुमका नजारा दाखवतोय. हो बघा. तर हो सगळं मंदिराच्या आजूबाजूचा नजारा हा. तर आपण आता या रोडने ना सर्व जाऊया आणि तिकडचो तुमका मी व्हाळ दाखवतोय कसो हा तो. तर आता मी इकडनंच खाली जातोय आणि तुमका दाखवतोय इकडचो व्हाळ वगैरे कसो हा. तर ह्याच पाणी खाली येता. तर मी आता तुमका दाखवतोय इकडनं वाट बंद. तर आता इकडनं जातोय पुन्हा तिकडूनच खाली उतरतं इकडे. तर मंदिराच्या आजूबाजू तुम्ही बघितलास ना खूप सुंदर असं परिसर हा आणि मस्त वेगळे शांत परिसर हा. बसाक वगैरे एक नंबर व्हाळ वगैरे हा आणि खूप सुंदर असं परिसर हा आपल्याला बघूक गावता. तर आता मी जाते इकडून. तर आता इकडनं दाखवते. त्या ब्रिजच्या खाली येईल मी इकडे. तर आता मी इले ब्रिजच्या खाली आणि तुमका एकदम जवळून दाखवते व्हाळाचा पाणी. तर आता एकदम ब्रिजच्या खाली इले बघा, ह्या ब्रिज, ह्या बघा ह्या व्हाळाचा पाणी. तर इकडे वरून पाणी येतं या सगळ्या व्हाळाचा. तर समोर पूर्ण व्हाळा आणि तिकडे ब्रिज पण हा. तर फोटोग्राफी करूची असतात ना तर एक नंबर लोकेशन हा. तर खूप सुंदर फोटोग्राफी इकडे करूक गावता आणि रस्तो वगैरे गाडी वगैरे तिथपर्यंत जाता पुढे. तर बघू शकतास हा बघा. आता ह्या वाहता पाणी इकडे हा आणि समोरच मंदिर. तर बघा ह्यो नजारा बघा किती भारी वाटतं बघू आपल्याक. आणि इकडे असा आपल्या घोमडाई देवीचं मंदिर. तर मंडळी तुमका ह्या मंदिर कसा वाटलं बघून व्हिडिओमध्ये या नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर जास्तीत जास्त दाखवण्याचा एक प्रयत्न तर आम्ही केलंच. तर पुढे तो एक ब्रिज आहे आणि त्या ब्रिजवरती बसून तुम्ही फोटो वगैरे अप्रतिम असे काढू शकतास. तर मी तुमका त्या ब्रिजकडे घेऊन जातोय. तर ह्या बघू शकता ह्या सगळा वाहता पाणी या व्हाळाचा आणि ह्या मंदिराच्या बाजूकच हा. हा बघा ह्या इकडे मंदिर राहतं आणि मंदिराच्या बरोबर ना समोर इकडे हो व्हाळ हा सगळं. हो बघा हे सगळं पूर्ण व्हाळ असा. तर व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच मला सांगा. जास्तीत जास्त एक मंदिर दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे. तर घोमडाई देवीचं मंदिरसुद्धा कसा वाटतं तुमका तासुद्धा सांगा मला कॉमेंटमध्ये. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओक लाईकसुद्धा करा आणि तुमका घोमडाई देवीचं मंदिर ह्या कसा वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर कोण इलास ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण बटन दाबून टाका. तर विसरा नको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया असे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.